Friends, hello. Carbonyl group topic related to that aldehydes, ketones, carboxylic acids, to certain extent esters. That topic is under consideration, and our earlier lectures in that we have covered carboxylic acid. Now we are going to start aldehydes and ketones. aldehydes ketones सायमल्टेनियसली शिकण्यामध्ये मजा आहे, फायदा आहे आपला. बिकॉज ऑफ कार्बोनिल ग्रुप सम रिॲक्शन्स आर कॉमन, मेकॅनिझम, प्रोडक्ट, ओके, पॅटर्न, केमिस्ट्री, लिंक त्यातली. आणि अल्डिहाइड आणि कीटोन फंक्शनल ग्रुपमध्ये आणखी एक फरक येता लक्षात येईल की सम रिॲक्शन्स आर डिफरंट. त्यामुळं ते सायमल्टेनियसली शिकण्यात मजा आहे. ओके, सोयीचं आहे. तर अल्डिहाइड्स आणि कीटोन्स असं म्हटलं आहे. अल्डिहाइडचे फंक्शनल ग्रुप सध्या अल्डिहाइड्सपर्यंत जनरल बघूया, सोपं असलं तरी सुरुवात. कार्बोनिल ग्रुप अँड हायड्रोजन ॲटम अटॅच टू कार्बोनिल, हे असं अरेंजमेंट असेल. म्हणजे मग इकडं अल्काईल ग्रुप असेल, अराईल ग्रुप असेल, हायड्रोजन असेल, म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटीज. ॲरोमॅटिक रिंग, फिनाईल रिंग वगैरे, मिथाईल इथाईल प्रोपाईल किंवा हायड्रोजन काही असलं तरी बिकॉज ऑफ दिस फंक्शनल ग्रुप वॉट एव्हर आर दी प्रॉपर्टीज, फेलिंग्स टेस्ट पॉझिटिव्ह, चिप्स म्हणतात ॲक्च्युली, आपल्याकडे शिप्स म्हणतात, टोलेन्स रिएजंट, असे जे काही रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स इकडं मग अल्काईल ग्रुप छोटा मोठा असू दे, अराईल असू दे, हायड्रोजन असू दे, इकडं काही असेल, 15 कार्बन, 5 कार्बन, 2 कार्बन, 10 कार्बन, रिंग, ॲरोमॅटिक वगैरे वगैरे, ॲज लॉंग ॲज धिस ग्रुप इज प्रेझेंट दोज प्रॉपर्टीज आर शोन. जे काही पुढं बघणारच होता आता फक्त उल्लेख करतो अशा त्या सेट ऑफ प्रॉपर्टीज, फेलिंग्स, टोलेन्स, चिप्स, आणखी काही आहेत. ओके, तर त्यांना आपण अल्डिहाइड म्हटलेलं आहे. मग ते असं लिहितात. अलाउड शॉर्ट फॉर्म असा आहे, अलाउड शॉर्ट फॉर्म. COH लिहिता येत नाही, CHO लिहिताना जरी असं लिहिलं, पुढं आपण लिहिणार तरी आपल्या मनामध्ये हे चित्र असलं पाहिजे. फंक्शनल ग्रुप हे अलाउड शॉर्ट फॉर्म आहे, त्यामुळे चालतं आहे. मग जनरल रिप्रेझेंटेशन, अल्काईल ग्रुप, मिथाईल इथाईल प्रोपाईल वगैरे कोणी असेल तर हा अल्डिहाइड. ॲरोमॅटिक रिंग, फॉर एक्झाम्पल फिनाईल रिंग, बेन्झिन, 1 हायड्रोजन इफ इट इज रिमूव्ड, किंवा दुसरा कुठलाही ॲरोमॅटिक रिंग डायरेक्टली, किंवा हायड्रोजन, काही असेल, ॲज लॉंग ॲज दिस फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट इट इज अल्डिहाइड. ही पहिली गोष्ट लक्षात आली. डेफिनेशनप्रमाणे अल्डिहाइड्स आर डिफाइन्ड ॲज, ओके, नोट्समध्ये पण आहे, पुस्तकात पण आहे, आर डिफाइन्ड ॲज फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ काय म्हणतो बघा, प्रायमरी अल्कोहोल. आता प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल ते प्रिव्हियस टॉपिकमध्ये आपण बघितलं, ते माहीत पाहिजे. जनरल रिप्रेझेंटेशन लिहिलं आहे. OH ग्रुप अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम विच इज अटॅच टू ओनली वन अदर कार्बन ॲटम. म्हणजे मग वन ऑर नन असं ते मिथाईल अल्कोहोलसाठी, ठीक आहे. म्हणजे इथं हायड्रोजन असू दे किंवा इथं छोटा मोठा अल्काईल ग्रुप काही असू दे, हा जर CH2 ग्रुप आहे आणि इथं काही असेल, समजा इथाईल आहे किंवा प्रोपाईल आहे किंवा आणि काय आहे, तर OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम. देअरफॉर दिस इज अ जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन, म्हणजे नेसंट ऑक्सिजन देणारे वेगळे रिएजंट आहेत. आता प्रायमरी अल्कोहोल असेल तर ऑक्सिडेशन इझी आहे, आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये बघितलेलं आहे. ओके, तेच पुन्हा प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्समध्ये पुढं आता येणारच आहे. तर ऑक्सिडेशन, समजा की हा नेसंट ऑक्सिजन कशातून आला, तर मी आपलं माइल्ड किंवा मॉडरेट K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 हे वापरतो, डायल्यूट H2SO4. आता ती पूर्ण रिॲक्शन वगैरे त्यातून कसा नेसंट ऑक्सिजन मिळतो, हे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्सच्या वेळेला आपण बघितलेलं आहे. ते मागे जाऊन पुन्हा एकदा रिव्हिजन करून घ्या, गॅप पडला असेल तर. इट गिव्ज नेसंट ऑक्सिजन. आणि मग प्रायमरी अल्कोहोल जो आहे
नाही का. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे रिप्रेझेंटेशनमध्ये असं लिहितात. म्हणताना म्हणायचं नाही 1 डिग्री अल्कोहोल, लिहिताना 1 डिग्री, म्हणताना प्रायमरी अल्कोहोल म्हणायचं. प्रायमरी अल्कोहोल इट गिव्ज अल्डिहाइड, फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट प्रायमरी अल्कोहोलचा अल्डिहाइड. आता अल्डिहाइड तयार होणार आहे याचा अर्थच कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड होणार आहे. म्हणजे इथे एक बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजे. म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये जर डबल बॉन्ड व्हायचं असेल तर 1 व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन आणि 1 व्हॅलन्सी ऑफ कार्बन अवेलेबल व्हायला पाहिजे. आणि ह्या दोन्हीपैकी एक म्हणजे हा इथं तर हा इलेक्ट्रॉन कार्बनचा ऑक्सिजनचा डबल बॉन्ड होईल आणि हा विथ नसेंट ऑक्सिजन H2O. आणि ज्याप्रमाणे बघा मी काय म्हणालो लक्षात आलं असेल, ऑक्सिजन आणि कार्बन आणि प्लस हे 2 हायड्रोजन आणि हा नेसंट ऑक्सिजन याच्यातून आलेला H2O, हा अल्डिहाइड. आता याचं फर्दर ऑक्सिडेशन पण होतं. हे आम्ही पूर्वी पण बघितलं या टॉपिकमध्ये, पण थोडक्यात पूर्वी बघितलं असल्यामुळे धावतं होणार. डेफिनेशनसाठी सध्या हे वापरलेलं आहे रिॲक्शन जी झालेली आहे आपली केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्समध्ये, ऑक्सिडेशन रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स त्याच्यामध्ये. आणि प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइडसाठी ती रिपीट होणारच आहे, पण डेफिनेशनसाठी वापरले. आणि त्यामुळे याचं फर्दर ऑक्सिडेशन गिव्ज कार्बॉक्सिलिक ॲसिड ते आहेच, मागं बघितलं आहे पण जस्ट उल्लेख केला. पण पहिली स्टेपमध्ये काय आहे, म्हणून फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल इज कॉल्ड एज अल्डिहाइड, हे लिहिलं. आता इथं तुम्ही एक्झाम्पल म्हणून H घ्या, मिथाईल घ्या, असं करू शकता. ठीक आहे. दिस इज ऑलरेडी प्रेझेंट इन आवर नोट्स अर्लियर लेक्चर्स. ओके. आता नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ 1-2-3 एक्झाम्पल्स घेतो. आपल्या रुटीन वापरामध्ये जे सारखे असतात ते पहिलं घेऊ. उगाच ॲडव्हान्सच्या नावाखाली सुरुवातीलाच फार किचकट घ्यायचे आणि ते ॲक्च्युली येत पण नसतात. आणि आपण घ्यायचं नाही असं कुठं म्हणलं, जे सारखे लागतात पुन्हा पुन्हा लागतात आणि त्यामध्येच ते मिक्स होऊन बारकावे होऊन चांगले क्वेश्चन नीट MST CET वगैरे येतात, ते व्यवस्थित बघितलं पाहिजे पहिला. ओके. तर एक कार्बनचा अल्डिहाइड. मग आता जे नोट्समध्ये लिहून दिलं त्यामुळे काही गोष्टी आणि सोप्या असल्यामुळे काही गोष्टी मी फक्त एक्सप्लेन करतो. असं प्रत्येक ओळ लिहून दाखवत नाही, तुमचा टाईम असेल तुम्ही ते पुन्हा पुन्हा ऐकू शकता. लेक्चर मनापासून ऐकायचं, त्याला रिलेटेड नोट्समध्ये काय आहे ते टिक करून त्या सिक्वेन्सनी त्यातलं तेवढंच वाचायचं. ओके. असंच करायचं. आता सध्या रुटीन लेक्चरला पण मी असंच सांगत असतो. आता तर ऑनलाईनच्या लेक्चरसाठी तुम्ही स्ट्रिक्टली हे फॉलो करा, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. नाहीतर अजून नोट्स आणि पुस्तकात थोडासा सिक्वेन्स वेगळा असतो. ठीक आहे, पण शिकवतानाचा सिक्वेन्स हा वर्गात पण तसाच असतो. पण तिथं मी सांगायला तरी असतो हे 2 दिवसांनी होणार आहे किंवा हे तुम्ही जाताना विचारा. इथं तशी जरा सोय कमी आणि गरज नाही, घाबरू नका. ओके. तर अल्डिहाइड. आता हे कॉमन नेममध्ये काय केलेलं आहे, कॉमन सिस्टीममध्ये काय केलं आहे, कॉमन सिस्टीम नॉमेनक्लेचरची, त्याचा जो एक कार्बनचा करस्पॉन्डिंग कार्बॉक्सिलिक ॲसिड असेल, करस्पॉन्डिंग कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे त्याचं फर्दर ऑक्सिडेशन झालं म्हणजे इथून सुरू केलं तर फर्दर म्हणायचं. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं की कार्बॉक्सिलिक ॲसिड मिळतो. आता प्रिपरेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये पण हा झाला आणि अल्कोहोलच्या ऑक्सिडेशनमध्ये पण झालं. पूर्वी झालं आहे म्हणून सांगणं माझं काम आहे आणि परत या टॉपिकमध्ये त्यामुळे ते फास्ट पुढं रिॲक्शन होणार आहेत. आता याचं जर फर्दर ऑक्सिडेशन केलं असतं, अल्डिहाइड फर्दर ऑक्सिडेशन इज इझी, नेसंट ऑक्सिजन. आता नेसंट ऑक्सिजन कुठून आला कसा आला हे देर आर सो मेनी रिएजंट. सध्या मी हा लिहिला आहे. तर हा इथे येतो अँड इट गिव्स कार्बॉक्सिलिक ॲसिड, कार्बॉक्सिलिक ॲसिड. आता आर म्हणलं तिथं तुम्ही समजा मिथाईल घ्या, म्हणजे इथं मिथाईल असेल, इथं मिथाईल असेल. शेवटी काय झालेलं आहे, प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं अल्डिहाइड ग्रुप झालं आणि अल्डिहाइड ग्रुपचं आहे ते कार्बॉक्सिलिक ग्रुप झालं. इथं जो कोण असेल हायड्रोजन अल्काईल किंवा RIL जो कोण असेल तो तसाच रिपीट होतो. ओके. मग एक याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर म्हणजे इथं हायड्रोजन असतं तर इथं काय झालं असतं, फॉर्मिक ॲसिड, ते करस्पॉन्डिंग कार्बॉक्सिलिक ॲसिड त्याच्यामधलं IC ॲसिड, त्या नावातलं IC ॲसिड रिप्लेस्ड बाय ऐकायचं आणि ऐकताना थोडंसं फास्ट बारीक लिहितो आहे, रिप्लेस्ड बाय अल्डिहाइड. ओके. त्यामुळे हे ॲसिड असतं तर याचं नाव काय, फॉर्मिक ॲसिड.
त्यातलं IC ॲसिड हे रिप्लेस करायचं अल्डिहाइडने. फॉर्मल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड कॉमन नेम, कॉमन नेम, कॉमन नेम. फॉर्मल्डिहाइड. त्याचे करस्पॉन्डिंग कॉमन नेम कार्बॉक्सिलिक ॲसिड आपण पूर्वी जे शिकलो त्याच्यामधले IC ॲसिड रिप्लेस बाय अल्डिहाइड. दॅट्स ऑल. IUPAC. तर IUPAC सफिक्स काय आहे बेसिकली, तर IUPAC सफिक्स अल्डिहाइडसाठी AL आहे. आता हे फंक्शनल ग्रुपच्या वेळेला आपण तेव्हाच शिकलो ग्रावित. AL म्हणजेच करस्पॉन्डिंग लॉंगेस्ट चेन जी असेल त्याचा जो अल्केन असेल, करस्पॉन्डिंग लॉंगेस्ट चेन. ओके. त्यातलं AL मधला सफिक्स, AL मधला A वॉवेल आहे त्यामुळं E रिप्लेस्ड बाय AL. अल्कोहोलला E रिप्लेस्ड बाय OL. कार्बॉक्सिलिक ॲसिडला E रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड. आणि जिथं सफिक्समध्ये जसं सायनाईडसाठी नायट्राईल आहे, IUPAC सफिक्स नायट्राईल आहे, हे बघितलं मुद्दाम जर मागचं आठवण. तर N हा काही वॉवेल AEIOU वॉवेल येत नाही त्यामुळं E इज रिटेन. तो जो लॉंगेस्ट चेन असेल त्याला E रिप्लेस बाय नाही, E ठेवून पुढं जोडायचं. एवढंच बोललो. आता फंक्शनल ग्रुप आणि नॉमेनक्लेचर मागचं जरा जाऊन ते सगळे बघा लेक्चर्स. एवढ्यापुरताच उल्लेख केला कारण परत इकडे यायचं आहे मला. त्यामुळं E रिप्लेस्ड बाय AL म्हणजे अल्केनचं काय होणार बरं, अल्कॅनल. ALKANAL अल्कॅनल. AL व्यवस्थित राहायचं, गडबडीत तुम्ही ते ओसारखं दिसलं तर ते OL अल्कोहोलचं होईल जाईल. बरं, त्याप्रमाणे इथे एकच कार्बन, एक कार्बनचा मिथेन नाही का, एक कार्बनचा मिथेन करस्पॉन्डिंग अल्केन E रिप्लेस्ड बाय OL. AL अल्डिहाइडसाठी, अल्कोहोल असं तर OL. ओके. म्हणून IUPAC नेम त्याचं METHANAL मिथॅनल. आणखी एक 2-3 एक्झाम्पल घेऊ आणि आपल्या ज्या रिॲक्शन्स बघणार आहोत, मेकॅनिझम बघणार आहोत, त्याच्यामधल्या ऑर्डर्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये बरंच काही नीट किंवा त्या लेवलच्या इतर एक्झामसाठी लागणारे बारकावे आहेत फार आणि त्यात हे 1 कार्बन 2 कार्बन क्वचित 3 कार्बनपर्यंतच लागत असतं. नॉमेनक्लेचरची प्रॅक्टिस म्हणून माझ्या नोट्समध्ये तर भरपूर दिलेलं आहे ॲक्च्युली, पण मुद्दाम तसं नाही करायचं. ते सगळं करून मग त्यातले 1-2-4 करावेत म्हणून तर दिलेलं असतं, मुद्दाम सांगतो आहे. आणि म्हणून जे नेहमी लागणार आहे, सोपं असलं येत असलं तरी त्याची जरा रिव्हिजन झाली, त्यासाठी वेळ दिला तर तो तुमचा नीट आणि त्या लेवलच्या सर्व एक्झाम्स डोळ्यासमोर ठेवूनच केलेला आहे, बोर्डसाठी नव्हे. म्हणजे बोर्डला हे उपयोगी पडतं. हे काढून आणखी काही एक्झाम्पल्स अल्डिहाइडची घेऊ. तसंच कीटोनचं हे पहिलं लेक्चर, नॉमेनक्लेचर वगैरे, इंट्रोडक्शन, डेफिनेशन वगैरे. येस, नाव विल कन्सिडर कीटोन. सुरुवातीसारखी असते, सोपी, इंट्रोडक्टरी. हा कीटोनिक फंक्शनल ग्रुप, कार्बोनिल ग्रुप. आता कार्बोनिल ग्रुप अनेक फंक्शनल ग्रुपमध्ये असतो, पण इकडे जर OH ग्रुप अटॅच असेल एका साईडला आणि एका साईडला मग अल्काईल, अराईल, हायड्रोजन, तर कार्बॉक्सिलिक ग्रुप. तो पूर्ण ग्रुप म्हणून बघायचा असतो. एक साईडला हायड्रोजन ॲटम असेल आणि इकडं मग अल्काईल, अराईल, हायड्रोजन असं काही असेल तर तो अल्डिहाइड जस्ट नाव वी हॅव कन्सिडर्ड. तसं दोन्ही साईडला अल्काईल ग्रुप सेम ऑर डिफरंट, आर फ्रँक किंवा दोन्ही पण सेम, किंवा अराईल अल्काईल किंवा दोन्ही अराईल, काही असेल, अल्काईल और अराईल सेम ऑर डिफरंट ऑन बोथ साइड्स. कीटोनिक प्रॉपर्टी, कीटोनिक प्रॉपर्टी ते कीटोन म्हणून येतं. त्याच्या काही प्रॉपर्टीज ठरलेल्या आहेत, आपण त्या रिॲक्शन्स बघणार. पण तसं ॲसिड म्हणले की काही प्रॉपर्टीज ठरलेल्या असतात. ब्लू लिटमस चेंजेस टू रेड, विथ सोडियम हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्व्ड, विथ बेस न्यूट्रलायझेशन, असे जे ठरलेले असतात. तसं अल्कोहोलच्या काही प्रॉपर्टीज ठरलेल्या असतात, फिनॉलच्या काही प्रॉपर्टीज ठरलेल्या असतात. न्यूट्रल FeCl3 सोल्युशनला तो अमुक कलर वगैरे, तसं सगळ्या प्रॉपर्टीज प्रत्येकाच्या माहीत पाहिजे असं नाही. आता लक्षात आलं की हा फंक्शनल ग्रुप असेल आणि इथं मिथाईल, इथाईल, प्रोपाईल, अरोमॅटिक रिंग काही असलं सेम ऑर डिफरंट, तर तो कीटोन म्हणून ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या फिक्स आहेत. म्हणून तो एक फंक्शनल ग्रुप झाला. इट इज कॉल्ड एज कीटोन. डेफिनेशन काय करतात, आता हा एक्झाम्पल घेतलं मी, ठीक आहे. डेफिनेशन काय करतात कीटोनची. फर्स्ट इट इज डिफाइंड ॲज, ते सगळं लिहित नाही, इट इज डिफाइंड ॲज फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट.
कारण फर्दर ऑक्सिडेशन पण होत असतं ना. अल्डिहाइडचं फर्दर सोपं आहे, कीटोनचं डिफिकल्ट आहे, ठीक आहे, पण होत असतं ना. म्हणून फर्स्ट डेफिनेशनसाठी ते वापरली ती रिॲक्शन. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल्स, ऑक्सिडेशन, ते प्रिव्हियसली त्यानिमित्ताने जाऊन रिव्हिजन करा मागं जाऊन. फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी म्हटलं मी, त्यामुळं रफ लिहिलं आहे. सेकंडरी अल्कोहोल रिप्रेझेंटेशनमध्ये सेकंडरी लिहा, किंवा असं 2 डिग्री लिहिलं तरी म्हणताना सेकंडरी म्हणायचं, सेकंडरी अल्कोहोल. आणि त्याचं ऑक्सिडेशन, नेसंट ऑक्सिजन घेतला, नेसंट ऑक्सिजन देणारा फर्स्ट स्टेपला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट चालतो. आता इथं मला फर्दर ऑक्सिडेशन करायचंच नाही आहे, ठीक आहे. अल्कलाईन KMnO4, ॲसिडिक KMnO4 ऑक्सिडायझिंग एजंट, नेसंट ऑक्सिजन देणारे क्रोमिक ॲसिड. तसा ॲसिडिफाईड डायक्रोमेट K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट, नॉर्मली पोटॅशियम डायक्रोमेट. ॲसिडिफाईड डायल्यूट H2SO4, नॉर्मली डायल्यूट H2SO4 वापरतात, डायल्यूट HCl पण चालेल. ॲसिडिफाईड डायक्रोमेट म्हणतात जनरल. मिक्सचर ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट अँड डायल्यूट H2SO4 असं म्हणतात. ओके. आणि त्यातून नेसंट ऑक्सिजन मिळतो हा या मिक्सचरमधून. तो कसा मिळतो त्याची रिॲक्शन प्रिव्हियसली बघितली आहे, ती बघा पुन्हा जाऊन शोधायची, त्यानिमित्ताने रिव्हिजन. आणि मग काय आहे की फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट हा सेकंडरी अल्कोहोल. एक्झाम्पल घेतलं आहे, समजा तुम्ही आर म्हणायचं, इकडे इथाईल घ्या, दोन्हीकडे आर घ्या. ओके, शेवटी रिॲक्शन इथं होणार आहे. OH ग्रुप इज अटॅच टू सेकंडरी कार्बन ॲटम. असं जर असेल तर इकडे काही असू दे, मिथाईल, इथाईल, अराईल, सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्याचं कार्बोनिल ग्रुप तयार होणार. म्हणजेच काय, नेसंट ऑक्सिजन OH मधला एक हायड्रोजन आणि CH बॉन्ड त्याच कार्बनचा सेम कार्बन, हे 2 हायड्रोजन बाहेर गेले की ऑक्सिजनची एक बॅलन्सी आणि कार्बनची एक बॅलन्सी, डबल बॉन्ड. आणि त्यामुळे मग काय झालं, CH3 किंवा H3C कसंही लिहा, दोन्ही करेक्ट आहे. केमिस्ट्री अलाउड, केमिस्ट्री करेक्ट केमिस्ट्री. प्लस हा OH बॉन्ड ब्रेक झाला, हा CH बॉन्ड ब्रेक झाला, हायड्रोजन, नेसंट ऑक्सिजन H2O. हा कोण आहे, कीटोन. आता स्पेसिफिक एक्झाम्पल सेकंडरी अल्कोहोल आहे, आयसोप्रोपाईल अल्कोहोल, 2 प्रोपेनॉल, प्रोपेन 2 ओल, माहिती आहे आपल्याला. तुम्ही अल्काईल ग्रुप कुठलाही घ्या, रिॲक्शन समजा इथे RR असतं तरीसुद्धा काय होणार आहे, याचं कार्बोनिल ग्रुप होणार आहे, बाकी सगळं हे रिपीट तसंच. म्हणून मी स्पेसिफिक एक्झाम्पल घेतलं. तर कीटोन, ॲसिटोन, डायमिथाईल कीटोन. ओके, नॉमेनक्लेचरमध्ये फंक्शनल ग्रुपच्या वेळेला बघितले, अजूनही चर्चेत येईल थोडं. आत्ता सुरुवातीच्या इंट्रोडक्शनमध्ये सोपं 1-2 घेऊन पुढे जाऊ. ॲसिटोन, डायमिथाईल कीटोन पण म्हणतात. आणि फंक्शनल ग्रुपच्या वेळेला IUPAC नेम थोडक्यात 1-2 सुरुवातीचे 2-3 एक्झाम्पलला बघितलेले, परत सांगतो तरी पण. आता बघा, कीटोन बेसिकली समजा एक एक्झाम्पलच घेतो, हेच मुद्दाम रिपीट घेतो आणि दुसरं पण घेऊया, कारण ते 2 जास्त चर्चेत आहेत. तर कॉमनमध्ये अल्काईल ग्रुपवरून असतं. ह्या एका स्पेसिफिक केसला ॲसिटोन पण वापरत आहे, कमर्शियल नेम आहे, बट इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ कॉमन नेम. ओके, तर कॉमन नेम, कॉमन सिस्टीम वगैरे, ठीक आहे. तर ॲसिटोन तिथे लिहिलं आहेच, आणि डायमिथाईल कीटोन तिकडे लिहिलं आहे, त्यामुळं तिकडे लिहिले ते. ओके, बेस्ड ऑन अल्काईल ग्रुप कुठले आहेत त्याप्रमाणे. आता समजा दुसरं एक एक्झाम्पल पटकन लिहितो. हा असेल म्हणजे हा इथाईल आहे. आता कॉमन नेम काय होणार, तर बेस्ड ऑन अल्काईल ग्रुप कुठले आहेत, ऑन वन साईड मिथाईल, ऑन अदर साईड इथाईल, ABCDEFG. आणि सेम कार्बोनिल कार्बनला असल्यामुळं इथं तसं करता येतं कॉमन नेम. ते इस्टरला करू नका. इस्टरला दोन्ही अल्काईल ग्रुप सेम असू दे, डिफरंट असू देत, आराईल असू दे, फंक्शनल ग्रुपमध्ये जाऊन बघा, एक कार्बनला अटॅच्ड आहे, एक ऑक्सिजनला अटॅच्ड आहे, मुद्दाम सांगितलं. आता तुम्ही हे मध्येच पटकन बोललो तर जरा इस्टरकडे जाऊन हे सगळं झाल्यानंतर बघायचं आणि हे ऐकलेलं तिथं मग तुम्हाला कळेल की मी काय बोललो पटकन. जस्ट आठवण करून रिव्हिजन होण्यासाठी मध्येच असं पटकन बोललो आहे, कारण ते झालेलं आहे आणि ते समोर ठेवलं की, आणि हे ऐकलं मी काय बोललो की कळेल तुम्हाला. ओके, येस. कॉमन नेम अल्काईल ग्रुप्स कुठले आहेत, तर एक मिथाईल आहे, एका साईडला इथाईल आहे. अल्फाबेटिकल कुठले अल्काईल ग्रुप्स आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणून इथाईल, मिथाईल, कीटोन,
याचा काही कमर्शियल नेम नाही. तसं हा डायमिथाइल कीटोन कॉमन नेम. IUPACमध्ये याचं हे लिहिलं आहे म्हणून IUPAC सफिक्स याचा कीटोनसाठी काय आहे? ओन. वन म्हणायचं नाही, ओन. जसं अल्कोहोलसाठी OL, अल्डिहाइडसाठी AL, कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी OIC ॲसिड, ई रिप्लेस्ड बाय. तसं हा ओन. आता ओनमधलं ओ सुद्धा इट इज वॉवेल, त्यामुळं जी लॉंगेस्ट चेन असेल त्या नॉमेनक्लेचरमध्ये त्या लॉंगेस्ट चेनमधला ई रिप्लेस्ड बाय ओन. ओके, सफिक्स ओन. नॉमेनक्लेचर हे जे एक्झाम्पल सध्या घ्यायला लागलो इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये पहिल्या, ते आपण फंक्शनल ग्रुपच्या वेळेला बघितलेले आहेत. उलट जास्त डिटेल बघितले आहेत 11वीचे लेक्चर्स. ते एक्झाम्पल्स बघा नोट्समधून वगैरे. येस, त्यामुळे मग हे तीन कार्बनची लॉंगेस्ट चेन आणि प्रायमरी टू प्रायमरी काही एक्झाम्पल्स घेणार एक्स्ट्रा आपण, पण सुरुवात इंट्रोडक्शन. 3 कार्बनची चेन म्हटल्यानंतर पॅरेंट अल्केन मला आठवला प्रोपेन. फक्त काय बरं, लॉंगेस्ट चेन शुड कंटेन फंक्शनल ग्रुप कार्बन, कारण फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन आहे आणि त्यामुळे सिलेक्टेड लॉंगेस्ट चेनचा तो पार्ट असला पाहिजे. नाहीतर इकडे लॉंगेस्ट चेन आहे आणि फंक्शनल ग्रुप इकडे, असं चालत नाही. जसं OL किंवा हॅलोजनला चालतं. फंक्शनल ग्रुप कंटेनिंग कार्बन आहे ना, त्यामुळे दॅट फंक्शनल ग्रुप कंटेनिंग कार्बन असेल तर इट शुड बी पार्ट ऑफ द सिलेक्टेड लॉंगेस्ट चेन. ओके, आणि इथे एकच चेन आहे, सोडून द्या, प्रोपेन. ई रिप्लेस्ड बाय ओन, त्यामुळं प्रोपॅनन. ई रिप्लेस्ड बाय ON, प्रोपॅनन. आता तो 2च येणार आहे, नंबरिंगची गरजच नाही. इथं इथाइल मिथाइल कीटोन कॉमन नेम. हा प्रायमरी एकच चेन, 30 लॉंगेस्ट, नो सबस्टिट्युएंट्स. सोपा एक्झाम्पल. त्यामुळं लॉंगेस्ट पॅरेंट अल्केन ब्युटेन आम्हाला माहिती आहे, रिप्लेस्ड बाय ओन. आता इथेही तसं नंबरिंगची गरज नाही, कारण ब्युटॅनन हा 2च येणार, कारण का इकडून नंबरिंग द्यावं लागणार. नंबरिंग शुड बी गिवन सो दॅट फंक्शनल ग्रुप गेट लिस्ट पॉसिबल नंबर. इकडून नंबरिंग देऊ शकत नाही, पण इकडून चुकीची कोणीतरी रूल चुकीच्या पद्धतीने वापरला तर एक पॉसिबिलिटी आहे नंबरिंग इकडून 3 ब्युटॅनन म्हणण्याची. चुकीचं आहे ते, ती पॉसिबिलिटी इथं अजिबातच नाही आहे. कुठूनही दिलं तर 2च येतं, त्यामुळं त्याला नंबरिंगची गरज नाही. म्हणून इथं ब्युटॅनन म्हटलं तरी करेक्ट आहे, किंवा 2 ब्युटॅनन. ओके, तर लॉंगेशन 4 कार्बन ब्युटॅनन बेसिकली 1, 2, 3, 4 2 नंबरला फंक्शनल ग्रुप आहे. त्यामुळं आमच्या जुन्या स्टाईलमध्ये आम्ही असं लिहायचो 2 ब्युटॅनन, BUTAN, ई रिप्लेस्ड बाय ONE. आताच्या पद्धतीप्रमाणे दोन्ही करेक्ट आहेत, फक्त आता हे जास्त फॉलो करतात, हे अवॉइड करतात, एवढाच मुद्दा आहे. असं नाही की दिस इज रॉंग. लॉंगेस्ट चेन ब्युटेन, BUTAN, ई रिप्लेस्ड बाय ओन, 2 ओन, ब्युटेन 2 ओन, ब्यूट 2 ओन, 2 ब्युटॅनन म्हणा, काय हरकत नाही. तर हे IUPAC नेम. मग आता त्याच्यावरून एक 2-3 एक्झाम्पल्स जे नोट्समध्ये आहेत ते मुद्दाम तुम्ही करायचं, म्हणजे मग जेव्हा नॉमेनक्लेचरचे काही एक्झाम्पल्स घेणार त्यावेळेला तुम्हाला ते पटपट कळेल आणि तुम्ही पण थोडंसं करावं. आणि मग पुढे जाऊन टप्प्याटप्प्याने हा टॉपिक प्रिपरेशन, केमिकल रिॲक्शन्स आणि मग नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ व्ह्यू काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आहेत ते नोट्समधून टेक्स्टमधून तुम्ही करायचे. आणि त्यामुळे मग मला इथं फास्ट घ्यायला मदत होईल, म्हणजे तुमचा स्क्रीनचा टाईम वाचेल, कारण का सोपं आहे. सुरुवात मात्र आपल्याला अशी सोपी साधी. आणि मुद्दाम सांगतो की जी काही बेसिकली केमिकल रिॲक्शन्स, मेकॅनिझम्स आणि 2-3 टॉपिकचे मिक्स होऊन येणारे क्वेश्चन्स चांगले ऑर्गॅनिकचे असतात, त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स असतात ते हेच असतात. म्हणजे पुढचं नॉमेनक्लेचर करायचं नाही वगैरे असं नाही, पण दोन्ही बाजू पण फॅक्ट्स दोन्ही पण आहेत, हेच असतात. 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन एखादा. ओके, येस.